दत्तभक्त मित्रो, आज आपल्या कॉलनीमध्ये जे फाउंडेशनच्या माध्यमातून सागर भोसले यांच्यातर्फे सुंदर माझी कॉलनी याबाबत शाहूनगर परिसरामध्ये एक 25-30 सहकारी गृहनिर्माण संस्थांचा सर्वे करून यामध्ये ज्या सोसायट्या स्वच्छतेच्या दृष्टीने क्लीन आहेत अशा सर्व 25-30 सोसायट्यांचा सर्वे करण्यासाठी त्यांचं परीक्षण मंडळ इथं आलेलं आहे। त्यामध्ये मोहिते पवार सर, त्यांच्या मंडळी सतीश यादव इत्यादी सर्व इथं आलेले आहेत। याबाबत SD चव्हाण यांनी आढावा घेतलेच आहे। यातला महत्त्वाचा भाग म्हणजे ही सोसायटी जी आहे ती 4 एकरमध्ये वसलेली आहे आणि त्यावेळेला इथं काहीही नव्हतं, नुसतं माळरान होतं आणि माळरानातून हे सगळं उभं राहिलेलं आहे। हे ह्यातला महत्त्वाचा भाग आहे। हे दत्त मंदिरसुद्धा 80 साली सुरू झालं, 2004 साली त्याचं कामकाज थांबलं, पूर्ण झालं सगळं। मग इतका त्याला कालावधी गेला, ह्याचं कारण म्हणजे फंड्स, त्यामुळे हे झालं। शेवटी हे ओपन पेस आहे, ती आता कशी डेव्हलप करायची हा आमच्याकडे प्रश्न होता। दत्त मंदिराचा कार्यक्रम दरवर्षी केला जातो, त्यावेळेला ओपन पेस आम्ही दरवर्षी स्वच्छ करून घेतो, वर्षातून 2दा स्वच्छ केली जाते। आणि जेव्हा महाप्रसाद होतो तेव्हा जे तिथं सगळं पसारा पडलेला असतो त्याच्यासाठी सर्व कार्यकर्ते इथले सभासद काही बाहेरचे लोक घेऊन स्वच्छ करतात। हा दैनंदिनी किंवा दरवर्षीचा कार्यक्रम आहे। ही सोसायटी जी आहे ती 75 सालची आहे। 4000 साली दत्त मंदिराचं काम झालं आणि सोसायटीमध्ये सर्व लोक सहकार्य करणारे तिथले, त्यामुळे ही स्वच्छता दिसती आहे ती सहकार्यातून स्वच्छता झालेली आहे आणि ती स्वच्छता आहे ती अपेक्षित आहे आणि ती आमच्याकडनं दरवर्षी केली जाईल। याच्याबद्दल आम्ही जय फाउंडेशनला ग्वाही देतो। नमस्कार। युनायटेड वेस्टर्न बँक सोसायटी यांची ही कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे। यंदा सोसायटी स्थापन होऊन 50वे वर्ष पूर्ण झालेलं आहे। सुवर्ण महोत्सवी वर्ष आम्ही साजरं करतो आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षात आम्ही एक संकल्प असा केला आहे की आमच्या कॉलनीत तर आम्ही 400 झाडं लावली आहेत, पण आता 4 भिंतीच्या डोंगरावर सुवर्ण महोत्सवानिमित्त आम्ही 100 झाडं सोसायटीतर्फे लावणार आहोत। हा एक आमच्या सोसायटीचं वैशिष्ट्य। तुम्ही बघत असाल तर जवळजवळ या सोसायटीच्या 3ही रस्त्यावर मिळून आमची 400 झाडं आम्ही लावलेली आहेत आणि त्या झाडांची उंची आता तुम्ही बघितल्यावर लक्षात आलं असेल की आत्ता ह्या 2-4 वर्षात आपण झाडे लावा झाडे जगवा म्हणतो आहे, पण आम्ही किती वर्षापूर्वी लावलेली आहेत। कारण ही सगळी झाडं आता तुम्ही बघताय 30-40 फुटापेक्षा उंच झालेली झाडं आहेत आणि सोसायटीच्या ओपन स्पेसवर प्लॅन्ड गार्डन आम्ही आमच्या सोसायटीच्या खर्चानं केलेली आहे। तिथं एक पाण्याचं कनेक्शन कमर्शियल रेटनं घेतलेलं आणि त्या झाडांना पाण्याची तिथली झाडं आता पूर्णपणे तीसुद्धा 30-40 फूट उंच झालेली आहेत। कुणाच्याही दारात तुम्हाला सांडपाणी दिसणार आहे, कारण बहुतेक सगळ्यांनी शोषखड्डे केलेले आहेत आणि कारण नाल्याची व्यवस्था अजून झालेली नाही, त्यामुळे आमच्याकडं कुणाच्याही दारात तुम्हाला सांडपाणी दिसणार नाही। याशिवाय कॉलनीतल्या अनेक सदस्यांनी जो रस्त्यावर वाळलेला पाला असतो त्याच्यापासून खत तयार करण्यासाठी खड्डे मोठाले केलेले आहेत आणि त्यात खत निर्मिती करतात। असं आदर्श काम आमचं चालू आहे। सोसायटीचं वैशिष्ट्य म्हणजे कुणीही थकबाकीदार नाही, सगळे सोसायटीच्या दरवर्षी वार्षिक सभा होतात, महिन्याला एक सभा होते, इतकी सोसायटी व्यवस्थित चालू आहे आणि सोसायटीला स्थापनेपासून आज अखेर ऑडिटमध्ये अ वर्ग मिळालेला आहे। नमस्कार। आमची ही युनायटेड वेस्टर्न बँक कॉलनी ही अतिशय आदर्श अशा प्रकारची कॉलनी आहे। अ वर्गात स्थापनेपासून अ वर्गात कॉलनी आहे। आमच्या मीटिंगला सगळे मेंबर उपस्थित राहत असतात, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेत असतात। गैरप्रकार इथं कसलेही चालत नाहीत। त्याचप्रमाणे जे सकारात्मक ॲक्टिव्हिटीजमध्ये सगळे भाग घेत असतात। बाग हे त्याचं द्योतक आहे। त्याचप्रमाणे आमच्या अनेक
सदस्याने रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे, सोलरचे व्यवस्था केलेली आहे. अशा पद्धतीने म्हणजे स्टेट लेवलला पण आदर्श बक्षिसासाठी फाईट करावं असं आमचे ऑडिटर वगैरे आम्हाला वरचेवर म्हणत असतात. पण आता बरेचसे सभासद आमचे वयस्कर झालेले आहेत, त्यामुळं आणखी त्या नवे उपक्रम मर्यादा पडतात. पण झाडांचं बक्षीस आम्हाला मागं मिळालेलं आहे, त्याचप्रमाणे स्वच्छतेचंही बक्षीस मिळालेलं आहे. आणि आमचे सेक्रेटरी हे केवळ इथंच नव्हे तर म्हणजे अजिंक्यतारा किल्ल्यावरती त्याचप्रमाणे इतर ठिकाणीही त्यांना झाडांचा नाद आहे, त्यामुळं ते झाडं लावायचं काम करीत असतात. रोज पाणी वगैरे घालायला जात असतात. त्यांचे पुष्कळ एफर्ट्स ह्या कामामध्ये आहे. रस्ता त्याची किचन वेस्ट सगळं म्हणजे भाताचं शीत किंवा खरकटी जी भांडी राहिलेली असतात त्यातला एक कणही वाया जात नाही. हे सगळे तुम्ही जे ड्रम बघितलेत त्याच्यात एक थर वाळलेला पाल्याचा, एक थर ओल्या पानाचा. हां, आणि असे हे वेगवेगळे ड्रम केलेत आणि पाठीमागे एक हौद बांधून बरोबर 3 महिन्यांनी तो उघडला की त्याच्यात तयार झालेलं खत दाखवतो तुम्हाला. आता हे तयार झालेलं खत आणि हा मोठा खड्डा आहे. आणि म्हणजे आम्हाला संपूर्ण बागेला पुरून अजून 1-2 मित्रांना देता येईल एवढं खत त्यातून तयार होतं. आज आपल्या केशव रेसिडेन्सीमध्ये जय फाउंडेशनचे सदस्य हे स्वच्छ माझी कॉलनी हा उपक्रम जे राबवत आहेत त्या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी आपल्या कॉलनीमध्ये आल्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः स्वागत करतो. नेहमीच आमच्या कॉलनीमध्ये स्वच्छते बाबतीत दक्षता जी आहे ती दक्षता घेतली जाते. आज या शाहूनगरच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी बोर्ड पाहतो की सागर भोसले यांच्यामार्फत जय फाउंडेशन एक चांगल्या प्रकारचं काम जे आहे ते काम करत आहे आणि प्रत्येक कॉलनीमध्ये ही स्पर्धा घेऊन एक नाविन्यपूर्ण उपक्रम जो आहे तो उपक्रम राबवत आहेत. त्याबद्दल जय फाउंडेशनला आम्ही धन्यवाद देतो. असेच उपक्रम त्यांनी राबवावेत अशी मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार. केशव रेसिडेन्सीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज या स्पर्धेमुळे खरं तर नेहमी असतेच, पण स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही सगळेजण एकत्र येऊन छान रांगोळ्या काढल्या, एकमेकाशी संवाद साधला आणि स्पर्धा घेतल्यामुळं उत्साह संचारला आणि त्यामुळे अजून प्रेरणा मिळाली की आपला सातारा नेहमीच स्वच्छ असावा. आणि त्या तुमच्या उपक्रमाबद्दल धन्यवाद.
नमस्कार. आज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सुंदर माझी कॉलनी आणि सुंदर माझा परिसर या स्पर्धेत आम्ही श्री कृपा कॉलनी यांनी सहभाग घेतलेला आहे. आम्ही या बक्षिसासाठी किंवा स्पर्धेसाठी आम्ही यामध्ये उतरलो नाही, तर तुम्ही केव्हाही या. आमची कॉलनी ही तुम्हाला नेहमी स्वच्छ, सुंदर, रांगोळ्यांनी नटलेली, फुलझाडांनी नटलेली दिसेल. इथे रोज सकाळी फिरायला येणारी लोकंसुद्धा आमच्या इथलीच फुलं घेऊन जातात आणि त्यांच्या देवाची पूजा करतात. पण आम्ही आमचं परमभाग्य समजतो की आम्ही काहीतरी लावतो आहे, सुंदर सुंदर निर्मिती करतो आहे, म्हणून त्या लोकांना ती फुलं मिळत आहेत. आज पवार दाम्पत्य हे आमची कॉलनी पाहायला आले. यामध्ये लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, अगदी आमच्या गायकवाड मावशी असतील, आमच्या सगळ्या वयोवृद्ध धानेताई असतील, सगळ्या यांनी सुद्धा आमच्या इतक्याच हरेरीने भाग घेऊन आज कॉलनी सफाईमध्ये त्या बोकील काकूंच्या इथून ते ढाणे काकूंच्या इथपर्यंत आम्ही संपूर्ण कॉलनी ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये नुसती आम्ही स्वच्छता दाखवली नाही, तर कॉलनीमध्ये पाणी अडवा, पाणी जिरवा, स्वच्छता ठेवा किंवा माझा भारत कसा महान आहे आणि या भारताच्या स्वच्छतेमध्ये आमचा छोटासा हातभार कसा आहे हे दाखवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. यामध्ये आजच्यासाठी आम्ही ही सफाई केलेली नाही, तर कायमच आमची ही कॉलनी अतिशय सुंदर आणि स्वच्छ अशी तुम्हाला दिसेल. आपण सर्वजण आलात आणि आमच्या कॉलनीचं निरीक्षण केलं, याबद्दल कमिटीला मी सर्वांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देते आणि त्यांचे आभारही मानते आणि अभिनंदनही करते. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. इथे जमलेले सर्व बंधू भगिनी आणि माझे इथं जमलेले सगळे वरिष्ठ यांना मी सर्वप्रथम अगोदर नमस्कार करते. स्वच्छ आणि सुंदर कॉलनी या संदर्भात तुम्ही माहिती दिलेली असली तरी आमची कॉलनी ही नेहमी स्वच्छ असते आणि ही निसर्गानं नटलेली आहे. या निसर्गाच्या कुशीत सुंदर अशा अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याशी ही कॉलनी नटलेली आहे. तिथं जसं आम्ही ठेवा ठेवतो तसंच आमच्या कॉलनीची सुद्धा स्वच्छता ठेवतो. ही याची माहिती माझ्या मैत्रिणीनं दिलीच आहे, परंतु आम्ही सुद्धा निसर्गप्रेमी आहोत. जरी फिरायला गेलो तरी आमच्या इथल्या स्त्रिया पक्ष्यांना पाणी नेतात बाटली भरून, नंतर धान्य नेतात आणि आमच्या परिसरात जे पक्षी आहेत त्यांना आम्ही जोपासण्याचा, संगोपनाचा आणि पर्यावरण रक्षणाचा प्रयत्न करत आहोत. इथं झाडंसुद्धा खूप फुलं लावलेली या संदर्भात सांगितलेलंच आहे, परंतु आम्ही निसर्गप्रेमी आहोत. निसर्गाच्या कुशीत आमची कॉलनी आहे आणि हा ठेवा जपण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करू. माझे नाव सपा शेखर. मी सान्वी. मी अनुष्का. मी तनिष्का. आम्ही या कॉलनीची स्वच्छता रोजच करत असतो आणि आज आम्ही ही रांगोळी सगळ्या कॉलनीतल्या मिळून काढलेली आहे. आम्ही वेगवेगळ्या थीम्स केल्या आहेत, जसं की सेव्ह अर्थ, सेव्ह ट्री, सेव्ह गर्ल चाइल्ड, सेव्ह वॉटर. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. सुंदर माझी स्वच्छ कॉलनी. सुंदर माझी स्वच्छ कॉलनी. सुंदर माझी स्वच्छ कॉलनी. धन्यवाद.